आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या श्रीरामपूरच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये झाला इतका खतरनाक विषय. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. तर सगळीच गाडी 120 स्पीडने आपण कॉलेजच्या दिशेने टाकली होती, कारण आज आपल्या कॉलेजच्या जिम खाण्यामध्ये होत्या कुस्तीच्या तालुकास्तरीय स्पर्धा. आणि मला तर काय कुस्ती खेळता येत नव्हती, पण माझ्या अंगात जर जास्तच किडा होता नाव द्यायचा, म्हणून मी पण फॉर्म भरलेला होता. आणि त्याच्यासाठीच मग आमच्या इकडे सर्वांचं मॅट टाकायचं काम चालू होतं. मग आम्ही डायरेक्ट 0 मिनिटात मॅट टाकून घेतलं. आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधल्या शाळांमधून विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये कुस्ती खेळायला आले. आणि त्यानंतर मग प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं आणि थोड्या वेळ भाषण ऐकल्यानंतर उद्घाटकांच्या हस्ते या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. आणि मी जसं बसून मॅच बघत होतो तसं माझे ठोके वाढत चालले होते, कारण थोडं करून माझा पण नंबर जवळ येत होता. आता मी तुमचा जास्त वेळ तर नाही घेणार, पण एक करून सर्व विद्यार्थ्यांचे मॅचेस झाल्यानंतर माझा पण नंबर आला होता. आणि मॅटवर जायच्या आधी मला एकदम खतरनाकरित्या वाटत होतं. आणि आपल्या वजन गटामध्ये विद्यार्थी कमी असल्यामुळे आपली पहिली मॅच डायरेक्ट सेमीफायनलची लागली होती. आणि हा पहिलवान तर मला माझ्यापेक्षा जास्त ताकदीचा वाटत होता, पण मी त्याला डायरेक्ट 2 धावांमध्ये चितपट करून सेमीफायनलची मॅच जिंकलो. आणि यानंतर मग थोडाफार कॉन्फिडन्स तर आला होता मॅटवर खेळायचा. पण हा कॉन्फिडन्स मग आपल्याला फायनल मॅच मध्ये दाखवायचा होता. आणि फायनलच्या मॅचला आपल्याला जास्त वेळ तर भेटला नाही, थोडा 10-15 मिनिटाचा रेस्ट करून आपली फायनलची मॅच पण चालू झाली. आणि माझ्यावर जेव्हा पहिला डाव पडला मला तर वाटत होतं की मी हारतो, पण मी शेवटपर्यंत दम नाही सोडला. आणि त्या भावाला डायरेक्ट पहिल्या डावामध्ये 6 पॉईंट भेटले. आणि दुसरा डाव मी जेव्हा टाकला तो डाव माझ्यावर उलट झाला आणि मला 2 पॉईंट भेटले आणि त्याला पण 2 पॉईंट भेटले. असं करून माझी 2 पॉईंटची लीड तर कमी झाली होती, पण माझ्यावर अजून पण 6 पॉईंटचा लोन पडलेला होता. आणि म्हणूनच मी ही मॅच जर पॉईंटवर खेळलो असतो तर माझा हारणं फिक्स झालेलं होतं, कारण आधीच 1.5 मिनिट निघून गेला होता आणि मला शेवट अटॅक करून खेळायचं होतं. आणि शेवटी माझा तर दम तुटायला लागला होता, पण मी त्याला इतका खतरनाक अटॅक दिला की तो भाव डायरेक्ट चितपट झाला आणि मी फायनल मध्ये विनर झालो. आता श्रीरामपूर तालुक्यामध्ये 19 वर्षाखालील माझ्या वजन गटामध्ये मी तर कुस्तीमध्ये पहिला आलेलो होतो, पण यानंतरच आपलं सिलेक्शन झालेलं होतं जिल्ह्याला. आणि आपल्या गावामधून पण कुस्ती खेळण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर मग इकडे यांच्या सर्वांचं फोटो काढायचं काम चालू होतं. आणि आपण पण फोटो काढल्यानंतर निघालो घराच्या दिशेने. आता जिल्ह्याची मॅचेस तर आहे 10 तारखेला, आणि त्यामध्ये मी काय दिवे लावतो हा तर बघण्याचा विषय आहे. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. संपला विषय.